इकोसिस्टीम पाहत असताना आपल्याला काही या ठिकाणी महत्त्वाचे पॉईंट्स पाहावे लागतील. ओके, टू स्टडी इकोसिस्टीम वी हॅव फोल्ड सिस्टीम. We have 4 folds of questions. Number 1, what does ecosystem look like? इकोसिस्टीम नेमकी दिसते कशी, ती काय आहे आणि कोणत्या पार्टला आपण इकोसिस्टीम म्हणू शकतो, हा पहिला प्रश्न आहे. दुसरा सिस्टम, व्हॉट इज इट्स स्ट्रक्चर. तो जंगल आहे का, तो ग्रासलँड आहे का, ते एखादं पाण्याचं मोठं क्षेत्र आहे का, जसं रिवर, पॉन्ड, ओशन, ॲग्रिकल्चर एरिया, गायरानं, शहर, काय इंडस्ट्रियल एरिया, नेमकं काय आहे इकोसिस्टीम. सो इट्स स्ट्रक्चर. तिसरा पार्ट आपण स्टडी करतो, इट्स कॉम्पोजिशन, बायोटिक आणि एबायोटिक. म्हणजे त्या ठिकाणी कोणते कोणते पक्षी आहेत, कोणते कोणते प्राणी आहेत, कोणत्या कोणत्या वनस्पती आहेत. जंगल असेल तर त्या जंगलामध्ये खाली कोणत्या प्रकारचं शेवाळ असतं. त्यानंतर आपण पाहतो कोणत्या कोणत्या प्रकारचे फंगस त्या ठिकाणी येतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे झाडे येतात, कोणत्या कोणत्या प्रकारचे प्राणी त्या ठिकाणी राहतात आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे मोठे मोठे शिकारी प्राणी त्या ठिकाणी राहतात, छोटे छोटे कोणते किडे राहतात. त्या सगळ्या कॉम्पोनंट्स आणि त्या ठिकाणी असलेले वेगवेगळे पक्षी, या सगळ्या कॉम्पोनंट्सचं पण आपण स्टडी त्याच्या प्रश्नामध्ये करतो जेव्हा आपण स्टडी इकोसिस्टीम करतो. आणि चौथं, हाऊ डज इकोसिस्टीम वर्क. इकोसिस्टीम वर्क कशी करते. उदाहरणार्थ आपण या ठिकाणी एक उदाहरण बघू इकोसिस्टीमचं. ही आहे ग्रासलँड इकोसिस्टीम. ओके, तर आपण या ठिकाणी असं गवत आहे. ग्रासलँड म्हणजे गवताळ भाग. त्याच्यामध्ये छोटे छोटे असे काही उंच गवत सुद्धा आहे. मध्ये काही झाड आहेत. या ठिकाणी छोटे छोटे रेंगणारे किडे आहेत, काही उडणारे किडे आहेत, छोटे जीव जसे की उंदरं वगैरे या ठिकाणी आहेत, काही ससे आहेत, हरणं आहेत, वाघ आहे, या ठिकाणी सूर्य आहे, सूर्यापासून प्रकाश होतो. तर नेमकं हे चालतं कसं. सूर्य ऊर्जा बनवतो. ह्या सौर ऊर्जेचं रूपांतर हे छोटे छोटे बुश म्हणजे झुडपं, झाडं आणि हे गवत ह्या सूर्य ऊर्जेचं रूपांतर कार्बोहायड्रेट्स, प्रोटीन ह्याच्यामध्ये करतात. हे छोटे मोठे किडे पण खातात, उंदरं किंवा हे जे ससे आहेत ह्या झाडांना खातात. ह्यांना त्याच्यावर मोठेसे प्राणी खातात, जसं की जंगली कुत्रा किंवा तरस, त्यांना सिंह खातो किंवा ह्या गवताला हरणं वगैरे खातात, त्या हरणाला परत सिंह खातो. आणि हे सगळे प्राणी मेले की ह्यांचं परत डिकम्पोजिशन होतं. हे छोटे छोटे बॅक्टेरिया आहेत, प्रत्येक प्राणी मेला की त्यांना डिकम्पोज करतं आणि डिकम्पोज परत गवतामध्ये जातं, परत झाडामध्ये जातं, परत सूर्यप्रकाशामध्ये ते तयार होत राहतं आणि हे कायम चालत राहतं. सो इट इज अ इकोसिस्टीम. इट वर्क्स इन अ सायकल मॅनर. ओके, काय होतं, सूर्य ऊर्जेपासून झाड आणि गवत ऊर्जा बनवतं. याला हर्बिवोरस खातात, जसं की गवत खाणारे प्राणी, जसं की ससा वगैरे याला खातात. त्या सशाला कोण खातं, सिंह खातो.
ह्या सिंह नंतर मेल्यानंतर काय होतं, ते डिकम्पोज होतो सिंह, त्याला बॅक्टेरिया खातात आणि तो परत खत म्हणून काम करतो ह्या झाडांना. परत या झाडांना प्राणी खातात छोटे, या छोट्या प्राण्याला परत मोठे प्राणी खातात, परत त्यांचं डिकम्पोज होतं. तर ही सायकल अविरत चालत राहते. सो इकोसिस्टीम वर्क लाईक अ सायकल. त्याच्यानंतर आपण पार्ट पाहू, इकोसिस्टीम डिग्रेड कशी होते. इकोसिस्टीम डिग्रेड कशी होते. इकोसिस्टीम डिग्रेड सगळ्यात महत्त्वाचं कशामुळे, नॅचरल डिझास्टर्स. समजा एखादं जंगल आहे आणि प्रचंड मोठा वन व्हायला लागला आणि ते जंगल नष्ट झालं, त्या जंगलातले छोटे मोठे जीवसुद्धा नष्ट होतात आणि त्याच्यामधली इकोसिस्टीम कोलॅप्स होते, इकोसिस्टीम डिग्रेड होते. आणि काही मॅनमेड डिझास्टर्स म्हणजे डिफॉरेस्टेशन, जंगल तोडणे, इंडस्ट्रीयल एरिया वाढवणे, शेतं, ह्याच्यामुळे जे नॅचरल जे इक्विलिब्रियम आहे इकोसिस्टीमचं ते ढासळतं. पाण्यामध्ये प्रदूषण वाढल्यामुळे मासे मरतात आणि त्याच्यामुळे इकोसिस्टीम कोलॅप्स होतं. तर डिग्रेडेशन हे इकोसिस्टीम असतं. इकोसिस्टीम ही खूप नाजूक कन्सेप्ट आहे. यामध्ये काही कीस्टोन स्पीशीज असतात. कीस्टोन स्पीशीज म्हणजे काय आहे की असं बरंच आढळलेलं आहे. आता हे जंगल आहे, ह्या जंगलामधले समजा शिकारी कुत्रे किंवा सिंह जर मारली गेली तर या जंगलामध्ये गवत आहे आणि खूप प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रजनन असलेले सस्य वगैरे मरतच नाहीत. मग ते सस्य काय करतात, आजूबाजूच्या घरामध्ये जातात, आजूबाजूच्या शेतामध्ये जातात आणि शेताचे साहित्य नष्ट करतात. तर या ठिकाणी कीस्टोन ॲनिमल कोण आहे, वाघ सिंह आहे. वाघ सिंह काय करतात, या छोट्या मोठ्या प्राण्यांना कंट्रोलमध्ये ठेवतात, त्यांचं पॉप्युलेशन. पण हे जर वाघ जर नष्ट झाला, कीस्टोन ॲनिमल म्हणजे जे ॲनिमल एकटा जरी काढून घेतला तर हे कम्प्लीट इकोसिस्टीम कोलॅप्स होते. ओके, हे प्रचंड संख्या वाढणार ह्यांची, कुणाची, सस्यांची. मग हे सस्य काय करणार, सगळी इकोसिस्टीम नष्ट करून टाकणार, व्यस्त करून टाकतात, इनबॅलेन्स्ड करणार. सो डिग्रेडेशन असं होतं की शिकार केलेले प्राण्यांची, मोठ्या मोठ्या प्राण्यांची शिकार केली, त्याच्यामुळे छोटे छोटे प्राणी निर्दात झाले आणि त्यांची प्रचंड संख्या वाढली आणि कम्प्लीट इकोसिस्टीम या ठिकाणी कोलॅप्स झाली. सो दिस इज हाऊ इकोसिस्टीम इज व्हेरी डेलिकेट. नॅचरल डिझास्टरपेक्षा मॅनमेड डिझास्टर ह्याला कीस्टोन ॲनिमल नष्ट करून नॉन इक्विलिब्रियम स्टेटमध्ये नेतात. ओके, सो वी हॅव द व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. इकोसिस्टीमचे काही महत्त्वाचे भाग असतात. तर पहिला, इकोसिस्टीम कन्सिस्ट ऑफ सम लेयर्स, बायोटिक लेयर्स. The very first one is a producer, second one is a consumer, and third one is a decomposer. प्रोड्युसर म्हणजे काय की जे जीवजंतू डायरेक्ट सूर्य ऊर्जेपासून ऊर्जा घेतात. सूर्य ऊर्जेचं रूपांतर केमिकल एनर्जी म्हणजे कार्बोहायड्रेट किंवा साखरेमध्ये, स्टार्चमध्ये कन्वर्ट करतात, त्यांना प्रोड्युसर म्हणतात. जसं की ग्रास, त्याच्यानंतर ट्रीज, त्याच्यानंतर अल्गी म्हणजे शेवाळ, सायनोबॅक्टेरिया. दीज आर प्रोड्युसर जे इकोसिस्टीमसाठी आवश्यक असलेली ऊर्जा तयार करतात सूर्य ऊर्जेपासून घेऊन. ह्यांना वेगवेगळे प्राणी खातात. कन्झ्युमर म्हणजे काय, जे झाडांना किंवा इतर प्राण्यांना खाऊन जगतात, जे स्वतःची ऊर्जा स्वतः बनवू शकत नाहीत. कन्झ्युमरमध्ये दोन प्रकार आहेत. वन इज अ प्रायमरी कन्झ्युमर, जे डायरेक्ट वनस्पतीला म्हणजे गवताला खातात, झाडांना खातात, त्यांच्या फळांना खातात किंवा शेवाळला खातात किंवा सायनोबॅक्टेरिया म्हणजे नीलहरित शेवाळला खातात. ओके, हर्बिव्होरस ॲनिमल्स आर प्रायमरी कन्झ्युमर.
प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे जे शाकाहारी प्राणी आहेत. हर्बिवोरस ॲनिमल्स आर प्रायमरी कन्झ्युमर. कन्झ्युमरचे दोन प्रकार, प्रायमरी कन्झ्युमर अँड सेकंडरी कन्झ्युमर. जे हर्बिवोरसला खातात किंवा प्राण्यांना खातात, मीट इटर्स, कार्निव्होरस, शिकारी प्राणी किंवा मांसाहारी प्राणी, हे झाले सेकंडरी कन्झ्युमर. ओके. आणि हे सगळे मेल्यावर जे त्यांना डिकम्पोज करतात त्याला डिकम्पोजर म्हणतात. जसे की बॅक्टेरिया किंवा डिकम्पोजर बॅक्टेरिया किंवा फंगस म्हणजे, आणि त्यानंतर वल्चर्स म्हणजे गिधाडं वगैरे, हे डिकम्पोजर्स आहेत. सो दीज आर मेनी टायर्स इन वायोटिक लेयर. हर्बिवोरसचे एक्झाम्पल आपल्याला माहीत आहेत. हर्बिवोरस म्हणजे हरिण, ससा वगैरे. आणि सेकंडरी म्हणजे कार्निव्होरस प्राणी म्हणजे जे शिकारी प्राणी आहेत, सेकंडरी कन्झ्युमर्स. त्याच्यामध्ये कोण कोण येतं? चित्ता, वाघ, सिंह, ल्युपार्ड, लेपर्ड, जाकल, फॉक्स, हे सगळे प्राणी सेकंडरी कन्झ्युमर आहेत. डिकम्पोजर म्हणजे जे मेलेल्या प्राण्यांचं डिकम्पोजिशन, मेलेले प्राणी किंवा झाड वनस्पती याला डिकम्पोज करतात, त्याला डिकम्पोजर म्हणतात. त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार आहेत? बॅक्टेरिया आहे, फंगस आहे, वल्चर म्हणजे गिधाड आहे, हे सगळे काय आहेत? डिकम्पोजर आहेत. आणि हे परत काय करतात? त्या सिस्टीमला खत म्हणून काम करतात, डिकम्पोज झालेला असतो. आणि त्याच्यापासून परत गवत बनतं, गवताला परत दुसरे प्राणी खातात. हर्बिवोरस म्हणजे हरणं वगैरे खातात, हरणाला परत वाघ खातो, वाघ मेला की परत त्याला बॅक्टेरिया खातात, बॅक्टेरिया मग परत खत बनवतो कुणाला? ग्रासला. तर अशा प्रकारे हे कंटिन्युअसली चलत असतं. हे जे मात्र ह्यांचं कधी का नाही प्रमाण हे व्यस्त प्रमाणात असतं. म्हणजे काय, जर आपण एखादी जर सिस्टीम घेतली त्या ठिकाणी तर आपण असं बघितलं की तर जे झाड वगैरे आहेत त्यांची संख्या प्रचंड असते जंगलामध्ये, कारण ते प्रोड्युसर आहेत. त्यांच्या 10% संख्या असते किंवा त्यापेक्षाही कमी, ती संख्या असते प्रायमरी कन्झ्युमर म्हणजे हर्बिवोरस, हरणं वगैरे किंवा ससे वगैरे. आणि त्याच्यापेक्षा अजून असते सेकंडरी कन्झ्युमर्स सच ॲज कार्निव्होरस. ह्यांची संख्या खूप कमी असते जंगलामध्ये. जसं की मोठे मोठे फॉक्स किंवा जॅकल किंवा वाईल्ड कॅट ह्यांची. आणि खूप कमी संख्या असते मोठे कार्निव्होरस, ॲपेक्स प्रिडेटर. विचार अगेन सेकंडरी कन्झ्युमर, हे सेकंडरी कन्झ्युमर आहेत, हे प्रायमरी कन्झ्युमर आहेत आणि हे प्रोड्युसर आहेत. ओके. ॲपेक्स प्रिडेटर जसं काय लॉयन और टायगर और लिओपार्ड. मग जंगलामध्ये किती वाघ सिंह असतात का? खूप कमी असतात. आणि गवत खाणारे प्राणी खूप जास्त असतात आणि झाड वगैरे प्रचंड प्रमाणात असतात. सो दिस इज हाऊ दीज आर सम लेयर्स और टायर्स ऑफ अ इकोसिस्टम.